निघा. नमस्कार. बर चल. चला चला. एवढी कसली मजा आहे का या लोकांना? आपण कशाला काळजी करायची? राजाभाऊला अशा 56 पोरी मिळतील. हे 56 पोरी मिळतील. आपण होकार देऊन सुद्धा तारा तारा निघून गेली ना माणसं ती. पोरगी मला जरा आगाऊच वाटली. हो, असली आगाऊ मुलगी आपल्या घरात सून म्हणून मला अजिबात चालणार नाही. नकोच, नको 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 नको. पुढे काय झालं? झालं एवढंच? वा, अजून काय व्हायला पाहिजे? अहो, आता काही वर्षांपूर्वी ती मुलगी तुम्हाला सांगून आली होती. बघण्याचाही कार्यक्रम झाला. आणि आता त्याच मुलीला भेटण्यासाठी तुम्ही घरी खोटं बोलून जाता. मुलीला काय, मोठी बाई झाली आता, ती मुलगी नाही राहिली. ठीक आहे, नसेल तुम्हाला सांगायचं तर राहू दे. मालू, कमाल करतेस तू. अगं, नंतरच तुला माहिती आहेच. आता विमात्याने तुझं स्थळ आणलं. तुझं म्हणजे मनकर्णिकेचं, म्हणजे तुझंच. आता जाऊ दे ना ते सगळ्याचं मागचं. पुढे तिचं काहीच झालं नाही. त्याचं काय 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 व्हायचं? तरी तुम्हाला तेवढी आठवते? माझी मेमरी आहेच तेवढी शार्प, म्हणून सगळं आठवतं. काय, पोलादी शरीर आणि सोन्यासारखं मन असलं की मेंदू तल्लख राहतो तुमचा. पण तरी वैजूबद्दल काहीच सांगत नाही आहात तुम्ही. ना काय सांगा हो. आता काही वाटणार नाही मला. कळतंय हो मला. अहो, पण जे काही घडलं ते आपल्या लग्ना अगोदर घडलं ना. आणि आता 50 वर्ष झालेत आपल्या लग्नाला. आता काय मेलं फरक पडणार आहे? लग्न झालंय का हो तिचं? मला काय माहित? हो, माहिती असेलच की तुम्हाला. त्याचं काय आता? अहो, नवरात्र चालू आहे ना, मग घरी बोलवते ना तिला जेवायला सवाष्ण म्हणून. आणि खणानारायणी ओटी भरते तिची काय. आणि तसंही आता तिचा नंबरही आलाय तुमच्याकडे. अगं, ओळख देख नाही आणि तू ओटी कसली भरतेस? अहो, असं काय करता? माझी ओळख नसली तरी तुमची ओळख आहे ना. तुझी ओळख कुठे पण होईल हो, घरी आली की. घरी कशाला येईल ती? आता आमंत्रण दिल्यावर येणार नाही का? हे बघ मालू, तू हे असलं काही करू नकोस. गरज नाहीये. मग तुम्ही तिच्याबद्दल काहीच सांगत नाही आहात. मग तिलाच विचारते काय. अगं, तसं विशेष काही नाही झालं. बघण्याचा कार्यक्रम झाला, ते लोक निघून गेले. नानी खूप चिडली होती. आता त्यांनी काही न सांगता असं निघून जाणं, हा नानीला घराण्याचा अपमान वाटला. मग तिनं वैजूला मनातनं काढून टाकलं. तेवढ्यात विमा हत्यानं हे तुमच्याकडचं स्थळ आणलं. तिनं केलेलं वर्णन ऐकून सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.